नमस्कार मंडळी, आपण बघत आहात बुलेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी भास्कर इंगोले वर्ग 5च्या विद्यार्थ्यांसाठी सतत नवोदयचे जे क्लासेस आहेत हे फ्री ऑफ कॉस्ट मोफत घेत आहे। तर आपल्या या यूट्यूब चॅनलला बुलेट अकॅडमी वर तुम्ही जाऊन हे क्लासेस फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता, आपल्या घरी बसून बघू शकता। चॅनलचं नाव आधी थोडं वेगळं होतं, गुणवंत करिअर इन्स्टिट्यूट होतं। पुरांनो नाव थोडं मोठं झालं होतं आणि जास्तीत जास्त मुलांच्या थोडं लक्षात नव्हतं राहत, त्याच्यामुळे आपण एक शॉर्टकट नाव तयार केलेलं आहे, सोपं, बुलेट अकॅडमी आहे की नाही। बुलेट नाव खूप फेमस आहे। बुलेट म्हणजे बंदुकीची गोळी होते आणि तसेच बुलेट म्हणजे आपली बुलेट गाडी पण आहे, रॉयल एनफिल्डची आहे की नाही। तर बुलेट अकॅडमी आजपासून या चॅनलचं नाव आपण बदललेलं आहे, बुलेट अकॅडमी हे नाव आहे। ज्या कोणी सबस्क्राइब केलेलं आहे त्यांना काही फरक पडणार नाही, त्यांचं सबस्क्रिप्शन जशाला तसंच राहणार आहे। पण जे नवीन मुलं आहेत त्यांना आपण आता बुलेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचे, लाईक करायचे आणि आपल्याला हे व्हिडिओ बघायचे आहेत, ठीक आहे। तर चला आज बघा नवीन धडा आपण सुरू करत आहोत। 7वा धडा आहे गणितीय पदावलीचे सरलीकरण। तर हे जे चॅप्टर आहे, हा जो धडा आहे एकदम सोपा धडा आहे पोरांनो। आपण 6 धडे आपण पूर्ण केलेले आहेत आणि या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आपण हे 7 पासून तर 12 पर्यंत जे अंकगणितचे धडे आहेत हे सगळे संपून टाकणार आहेत, ठीक आहे। म्हणजे मी रेकॉर्ड करून टाकील, तुम्ही आरामात बघू शकता, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्याने वेळेप्रमाणे, ठीक आहे। दररोजचा आपल्याला एक स्वाध्याय पूर्ण करायचा आहे, त्यानंतर आपण बुद्धिमत्ता चाचणीला सुरुवात करू, ठीक आहे। तर चला वेळ न लावता आपण धड्याला सुरुवात करत आहोत। धडा 7वा गणितीय पदावलीचे सरलीकरण। एकदम सोपा धडा आहे पोरो। पहा, बेसिक गोष्टी तुम्हाला मी आधीच शिकवलेल्या आहेत। वर्ग म्हणजे काय? वर्ग म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे वर्ग, बरोबर आहे। क्यूब, क्यूबला काय म्हणतो आपण? म्हणजे एक त्याच संख्येला स्वतःला 3 वेळा गुणणे, त्याला आपण काय म्हणतो? क्यूब, आहे की नाही। मराठीमध्ये आठवेना मला आता काय म्हणतात, ठीक आहे, क्यूब म्हणतात। तर बेसिक काही क्रिया आहेत, मूलभूत क्रिया आहेत, त्याच्यामध्ये येते गुणाकार, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी। ह्या बेसिक मूलभूत क्रिया आहेत। ह्या मूलभूत क्रिया आपल्या वर्ग 5च्या सगळ्या विद्यार्थ्यांना आल्या पाहिजेत, तेच आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे। कंस असते, कंसाचे प्रकार, कंस म्हणजे ब्रॅकेट, इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ब्रॅकेट। तर कंसाचे 4 प्रकार आहेत। तर याच्यामध्ये साधा कंस, चौकोनी कंस, रेघी कंस आणि हा आता हे मराठीत थोडे अवघड नावं असतात, महिरपी कंस असं त्याचं नाव आहे। काय नाव आहे? यस, महिरपी कंस। इंग्लिशमध्ये याला म्हणतात कर्ली ब्रॅकेट। काय म्हणतात? कर्ली ब्रॅकेट। पोरांनो मी इंग्लिश मिडियमला शिकलो, त्याच्यामुळं काही मराठी नाव मला लवकर आठवत नाहीत, तर तरी समजून घ्या। तर हा साधा कंस आहे। हा कोणता कंस आहे? साधा कंस आहे। हा कोणता कंस आहे? तर चौकोनी कंस आहे, ठीक आहे। ही अशी आडवी रेष म्हणजे रेघी कंस आहे आणि हा आहे महिरपी कंस। काय आहे? महिरपी कंस। याला इंग्लिशमध्ये कर्ली ब्रॅकेट म्हणतात, याला स्क्वेअर ब्रॅकेट म्हणतात, ठीक आहे, याला बार म्हणतात आणि हे साधा ब्रॅकेट म्हणजे ब्रॅकेट म्हणजेच कंस, ठीक आहे। तर चला वेळ न लावता आपण डायरेक्टली स्वाध्यायाला सुरुवात करू। स्वाध्याय क्रमांक 7.1, बरोबर। स्वाध्याय क्रमांक 7.1। चला पहिला प्रश्न पहा पोरो, एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत। प्रश्न पहिला, जो विद्यार्थी दररोज सातत्याने व्हिडिओ लेक्चर बघेल, जो विद्यार्थी दररोज व्हिडिओ लेक्चरला नोट डाऊन करेल, आपल्या कॉपीमध्ये वहीमध्ये लिहून घेईल आणि व्हिडिओ 2 वेळा बघेल, त्याला 100% नवोदयच्या पेपरमध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, ठीक आहे। बघा पहिली पदावली काय दिलेली आहे। पदावली म्हणजे काय? तर एखादं गणित असते, त्याच्यामध्ये गुणाकार पण असतो, बेरीज पण असते, वजाबाकी पण असते, भागाकार पण असतो। अशा 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रिया ज्या गणितामध्ये येतात त्या गणिताला काय म्हणतात? पदावली। काय म्हणतात? पदावली। पहिली काय दिली पदावली? 650 अधिक 120 भागिला 4 वजा 15 गुणिला 8
हे गणित आपल्याला सोडवायचे. ठीक आहे, याची किंमत काढा म्हणते. काय म्हणते? किंमत काढा, किंमत काढा. तर चला पहा पोरो, तुम्हाला मी एक रूल शिकवला होता, कंचे भागू बेव. आलं का लक्षात? तर याच्यात बघा, या गणितात बेरीज आहे, भागाकार आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहेत. 4 क्रिया आहेत. किती क्रिया आहेत? 4. तर याचा एक क्रम असतो. काय क्रम असतो? तर क्रम असतो कंच भागू बेव. म्हणजे काय? आधी कंस सोडवायचा असेल तर मग ते चाचीचे असते, तर ते तुम्हाला सध्या नाही, मग सांगेन. ठीक आहे, भागाकार नंतर मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. आपल्या याच्यामध्ये भागाकार आहे का बघा, हा इथून इथपर्यंत भागाकार आहे. ठीक आहे, तर तो आधी सोडवायचा. हे 650 जशाला तसे लिहा. 120 भागिला 4 किती येते पहा? 120 भागिला 4, 4 1 4, 4 3 12. ठीक आहे, 4 3 12, 4 0 0. आलं लक्षात? तर 30 येते उत्तर. याचं किती उत्तर येते? 30. हे अधिकचं चिन्ह जशाला तसंच राहू द्यायचं. याचं उत्तर किती आलं? 30. ठीक आहे, वजा. आता हे बघा, वजा 15 गुणिला 8 झालं. सर्वात आधी आपण काय सोडवलं? भागाकार. भागाकार झाल्यावर काय म्हणते? गुणाकार करा. आहे का याच्यात गुणाकार? हे बघा, या दोन संख्येचा गुणाकार आहे. या चिन्हाला हात लावायचं नाही. हे बाकी जसं तसं राहू द्या. 650 अधिक 30 याचा गुणाकार. 15चा पाडा 8 लोक म्हणा. चला, 15 8 120. हे वजा जशाला तसे. 15 8 120. बरोबर. हां, आता काय म्हणते? गुणाकार झाल्यावर काय असते? बेरीज. मग आता बेरीज करायची. कोणाकोणाची बेरीज करता रे पोरांनो? हे बघा, हे बघा, या दोघाची बेरीज आहे की नाही? 650 अधिक 30. याला हात लावायचा नाही. किती होतात? 680. किती होतात? 680 वजा 120. आता याची वजाबाकी करा तुम्ही. 0तून 0 गेला 0, 8तून 2 गेले 6, 6तून 1 गेला 5. तर अशा प्रकारे तुमचं याचं सगळ्याचं उत्तर किती आलं? 560. किती आलं? 560. ऑप्शन क्रमांक डी पोरांनो. किती सोपं आहे? पहिले भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. राईट? यस. नेक्स्ट पेज. पुढचा प्रश्न, स्वाध्यायम क्रमांक 7.1. बरोबर. चला, प्रश्न दुसरा पोरांनो. दुसऱ्या प्रश्नात काय म्हणते? 5 7 10 17 सॉरी 2 5 10 17 ही एक सिरीज दिलेली आहे. क्रमवार संख्या आहेत ह्या. काय आहेत? क्रमवार संख्या. तर याच्या पुढं काय येईल सांगा म्हणते. हे जे डॅश डॅश आहे इथं काय येईल सांगा म्हणते. आलं लक्षात? पुढील पद सांगा. पुढील पद ओळखा. पुढील पद ओळखा. बरोबर. हां, बघा पोरो, काय दिलेलं आहे? 2चे 5 झाले म्हणजे 2 आणि 3 5. 5 आणि हे 10 कधी होतात? 5 आणि 5 10 होतात. आणि 10 हे किती? 7. म्हणजे काय? तर 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17. इथं काय दिसते पहा. तुम्हाला आधीच सांगितलं होतं समसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या, है की नाही? हे स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे वर्ग. बरोबर. वर्ग, वर्गमूळ, है की नाही? क्यूब, क्यूब रूट. ह्या गोष्टी तुम्हाला, क्यूब म्हणजे घन, आता आठवलं मला. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा म्हटलं होतं. प्रॅक्टिस करा. हे बघा, 3 मूळ संख्या आहे, 3 विषम संख्या आहे, 5 विषम संख्या आहे, 7 विषम संख्या आहे. म्हणजे 2 2च्या गॅपने 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. म्हणजे आपल्याला इथं किती ॲड करायचे त्याच्यामध्ये? 9. तर 17 आणि 9 किती होतात पोरांनो? किती होतात? 26. किती होतात? 26. मग तुमचं उत्तर काय आहे? 26 हे तुमचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए. त्याच्यानंतर चला पुढचा प्रश्न. प्रश्न तिसरा. पुढील पदावली दिलेली आहे. लंबी पदावली दिली. ओहो माय गॉड. आता इथं बसतंय की नाही बघू. चला, 3 कंसामध्ये 13 अधिक 6 गुणिला 7 कंस पूर्ण भागीला 11 गुणिला 3 कंसामध्ये वजा 12 वजा 4 गुणिला
2 हे सोडवायचं आपल्याला. काय म्हणते? सोडवा. चाल प्रणव सोडव. चालू आहे ना आपलं? हां चल बघ. बघा नियम काय म्हणते तुम्हाला आधीच सांगितलं होतं. लक्षात राहत नसेल तर लिहून घ्यायचं. काय लिहून घ्यायचं? कंच भागू बेव. ठीक आहे. आता बा सगळ्यात आधी काय म्हणते? कंस सोडवा. कंस कोणता आहे? हा एक कंस आहे, हा एक कंस आहे आणि हा एक कंस आहे. 3 कंस आहेत. तर एक एक सोडवू आपण. चला इकडे लक्ष द्या. हे 3 जशाला तसे. हां कंसामध्ये 2 क्रिया आहेत, अधिक आहे आणि गुणाकार आहे. तर अधिक काय सोडवायचं? गुणाकार सोडवायचा आपल्याला. काय सोडवायचा? गुणाकार. तर 6 आणि 7चा गुणाकार आहे. हे 13 जशाल तसे राहू द्या. अधिक 6 7 42. ठीक आहे. हे भागीला जशाल तसं. चला पुढं. 11 3 33. ठीक आहे. कंस सोडवायला आपण आधी. वजा. हां इथं हे बा वजा बाकी आहे आणि गुणाकार आहे. पहिले काय करायचं? गुणाकार. वजा बाकी नंतर असते. मग या दोघाचा गुणाकार करायचा 4 आणि 2चा. बरोबर. मग इथं राहते 12 वजा 4 2 8. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत आलो. आता पुढे बघा. 3 हे कंस. कंसामध्ये याची बेरीज करा. 3 आणि 2 5 आणि 1 आणि 4 5 म्हणजे 55 आले. भागीला 33. आता इथं 33 इथं बघा कंसात दुसरं कोणीच नाही म्हणून हे कंस काढून टाकायचं. कंसाचं काही काम नाही उरलं आता. ठीक आहे. वजा या कंसात काय उरते? 12तून 8 गेल्यावर 4 उरतात. किती उरतात? 4. ठीक आहे. आता याला बघा कंसाच्या इथं मध्ये कोणतंच चिन्ह नाही. कोणतंच चिन्ह नाही म्हणजे इथं गुणाकार असते. काय असते? गुणाकार. 55 गुणिला 3 करायचं. किती करायचं? रफमध्ये करायचं. इकडे 55 गुणिला 3. 3 5 15 5 हातचा लाख. 3 5 15 1 16 165. 165 डिवाइड बाय म्हणजे भागीला 33 वजा 4. काय म्हणते? कंच भागू बेवमध्ये. परत बघा 2 चिन्ह आहेत. गुणाकार आणि वजाबाकी. गुणाकार आणि वजाबाकी. आता तुम्ही म्हणाल सर हे काऊन आधी सोडवलं, भागाकार काऊन नाही केला? तर त्याचं कारण तेच सांगायला तुम्हाला की हे जे इथं काहीच चिन्ह नसते त्यालाच चे म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? चे. हे जे चे आहे का नाही कंसाच्या नंतर तर यालाच चे म्हणतात. 3 गुणिला 55. 3 चे म्हणजे 55 3 असं त्याला वाचत असतात. आता बघा गुणाकार भागाकार वजाबाकी. भागाकार आधी करायचा, याचा भागाकार करायचा, ही वजाबाकी करायची. ठीक आहे. जे काही उत्तर येईल आपण बघणार आहोत. ओके. चला हां तर बघा पोरांनो आता इथे भागाकार करायचा आधी, कारण भागाकार वजाबाकी 2 चिन्ह आहेत. तर भागाकार करा. बघा 33च्या पाड्यात कोणाकोणाचा भागाकार करायचा? 135 भागीला 33. 165 भागीला 33. सरळ सरळ बघा 3 5 15 म्हणजे 150 होतात आणि पुन्हा 3 5 15. 150 आणि 15 165 म्हणजे 33 5 165 होते पोरो. याचा भागाकार 5 येते. किती येते? 5. याचा भागाकार 5. 5 वजा 4 म्हणजे शेवटी किती आलं तुमचं? 1. आणि याच्यामध्ये ऑप्शन आहे तो बी. ऑप्शन बी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आपलं तिसरं गणित झालं. आता चौथं बघू. चलो नेक्स्ट. स्वाध्याय क्रमांक 7.1 प्रश्न क्रमांक 4. ठीक आहे. पहा चौथा प्रश्न काय म्हणते? सोडवायचंच गणित आहे. 1/13 चौकोनी कंस 7 + 2 गुणिला 5 गुणिला 11 अधिक 2 गुणिला 13 चौकोनी कंस पूर्ण. तर हे सोडवा म्हणते. आता काय नियम आहे तुम्हाला आधीच सांगितलं. पहिले कंस सोडवायचा. आता याच्यात एकच कंस आहे, हा चौकोनी कंस. तर कंसाच्या आतनी किती क्रिया आहेत? बेरीज आहे, गुणाकार आहे, गुणाकार आहे, गुणाकार आहे, बेरीज आहे. ठीक आहे. 2च क्रिया आहेत, गुणाकार आणि बेरीज. तर पहिले गुणाकार करून घ्यायचे, नंतर बेरीज करायची आहे की नाही. तर बघा पुढच्या स्टेपवर हे बाकीचं जशाल तसं राहू द्या. 1/13 कंसामध्ये या दोघाचा गुणाकार आहे आणि परत याचा पण गुणाकार आहे की नाही. 2 गुणिला 5 गुणिला 11 म्हणजे या तिघांचा गुणाकार आहे आणि या दोघांचा गुणाकार आहे.
तर गुणाकार पहिले करून टाका, हे 7 जशाल तसे राहू द्या. हे वा 2 पंचे 10, 10 गुणिले 11 110. हे तुम्ही आरामात करून पहा. 11 पाची 55, 55 दोन्ही 110, 110 झाले. हे अधिकचं चिन्ह जशाला तसं, 13 दोन्ही 26. ठीक आहे. पुढे 1/13 जशाला तसे चौकोनी कंसामध्ये. आता पहा सगळे बेरीज आहेत, त्याची सरळ बेरीज करून टाकायची. किती बेरीज येते पहा, 110 अधिक 26 अधिक 7 आहे का नाही. याची बेरीज करा. 7 आणि 13, 13 3, हातचा आला 1, 2 2 4, 143. याची बेरीज आली 143. आता काय करायचं सर, पहा इथं कंस आहे, इथं कोणतंच चिन्ह नाही. जिथं कोणतंच चिन्ह नसते तिथं गुणाकार असतो. काय असतं, 1/13, 143चे 1/13 म्हणजे गुणिला 143. तर गुणाकार करताना हे गुणाकार वरचा डायरेक्ट होत असते. 143 एक 143 भागिला 13. ठीक आहे. तर आता हे सोडवू आपण. 13ला याला सोडवा. 13 एक 13, हातचा 1 उरते, 13 एक 13. म्हणजे तुमचं उत्तर किती झालं, 11. आणि याचं सी ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे, सी ऑप्शन आहे. आलं लक्षात. असं सोपे सोपे गणित आहेत, एकदम बढ़िया. लगे रहो मुन्ना भाई. ठीक है. साथ छोड़ के न जाना पिया, अगर साथ छोड़ोगे ना मुन्ना तो फिर नहीं होगी पढ़ाई बेटा. साथ नहीं छोड़ना है, जिस दिन वीडियो बनाते हैं डालते उस दिन लिख देना है. ठीक है. अगर कोई दिक्कत आती है, हमें समस्या होती है तो उस दिन नहीं डाल पाते, उसके लिए हम क्षमा चाहते हैं. ठीक है. तो कोशिश करेंगे हम इस दिवाली में अंकगणित खत्म कर देंगे. ठीक है. तो 20 डिवाइड बाय 5 यानी 20 भागिला 5 भागिला 2 अधिक कंसामध्ये 16 भागिला 8. ओके. गुणिला 2 अधिक 10 भागिला 5 गुणिला 3 अधिक 2 गुणिला 3 अधिक 2 कंस पूर्ण. याला सोडवायचं. किती सोपं आहे. कंस किती आहेत यात, 1 2 3 4 कंस आहे. 4 कंस खडाखड सोडवा. चला बरोबरचं चिन्ह लिहायचं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय असते की वरची स्टेप खालच्या स्टेपला बरोबर आहे. चला याचा भागाकार करा. 20 भागिले 5, 5 चोंग 20, इथं उरले 4 कंसामध्ये भागिला 2 जशाला तसं राहू द्या अधिक कंस सोडवायचे फक्त. 8 आणि 16चा भागाकार, 8 दोन्ही 16 गुणिला 2 अधिक 5 दोन्ही 10 गुणिला 3 आणि 2 5. ठीक आहे. पहा किती सोपं गणित होतं. आपल्याला वाटलं लय मोठं लयच अवघड आहे. नाही नाही, काय नाही. आता बघा कंसात एक एकच संख्या आहे. एक एकच संख्या असली की कंस फेकून द्यायचे, काढून टाकायचे. 4 भागिला 2 अधिक 2 गुणिला 2 अधिक 2 गुणिला 5. कोणकोणत्या क्रिया आहेत, भागाकार, बेरीज, गुणाकार, बेरीज. पहिले काय करायचं आपल्याला. ठीक आहे. पहिले काय करायचं, भागाकार. चला या दोघांचा भागाकार करायचा. 4 आणि 2चा भागाकार, नंतर करायचा दोघांचा गुणाकार, नंतर या दोघांचा गुणाकार. ठीक आहे. देखो 4ला 2नी भागा, बेदोनी 4 म्हणजे 2 अधिक बेदोनी 4 अधिक 5 दोन्ही 10. चला आता सगळे बेरीज आहेत, बेरीज करून टाका. 10 आणि 4 14 आणि 2 16. अरे मुन्ना मेरे मुन्ना 16 आंसर आ गया. इसका आंसर सी है. क्या है, सी है. चलो लिखते हैं खटाखट. स्वाध्याय क्रमांक ओम भट्ट स्वाहा 7.1. चलो चलते हैं प्रश्न क्रमांक 6 की तरफ. प्रश्न 6वां पुरानो. 36 वजा कर्ली ब्रॅकेट म्हणजे ते काय महिरूपी कंस, 18 अधिक स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे चौकोनी कंस, 14 वजा साध्या कंसामध्ये 15 वजा 8 भागिला 4 गुणिला 2 साधा कंस पूर्ण, चौकोनी कंस पूर्ण आणि महिरपी कंस पूर्ण. ठीक आहे. हा महिरपी सगळ्यात मोठा कंस असते. लक्षात, पेट्या आहेत ह्या. कंस म्हणजे काय, पेट्या. तर बघा नियम तोच आपला. काय नियम आहे, कंचे भाग बे
है कि नहीं। हाँ, तू भाई टेंशन मत ले, चलने दे, है ना, इतना तो पूरा करना ही पड़ेगा। तो देखो पहिले कंस सोडवायचा। हां, किती कंस आहेत, खूप सारे कंस आहेत। हे 36 जशाला तसे वजाबाकी जशाला तशी। कंस सोडवताना नियम आहेत, पहिला रेघी कंस सोडवायचा म्हणजे रेष असली ती सोडवायची, नंतर साधा कंस सोडवायचा, साधा कंस नसला तर स्क्वेअर कंस सोडवायचा, आणि नंतर सगळ्यात हा महिरपी कंस सोडवायचा। ठीक आहे, पहिले हा 1 नंबरवर याच्यापासून असं खाली, आलं लक्षात, अशा पद्धतीने कंस सोडत असतात। तर हे असंच राहू देऊ आपण। 18 अधिक पहा, साधा कंस कुठून कुठपर्यंत आहे, 15 पासून या 2 पर्यंत, है की नाही, हा इथून इथपर्यंत आहे साधा कंस, तर ते सोडवायचं आधी, बाकीचं तसंच राहू द्या। ठीक आहे, 14 वजा साध्या कंसामध्ये याच्यात पहा पुन्हा वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे। पहिले भागाकार, मग गुणाकार, मग वजाबाकी। ओके भैया, तो चलो कोणाकोणाचा भागाकार करायचा, 8 आणि 4चा। 8 भागिला 4 किती होता, 8 भागिला 4, 4 दोन्ही 8, तर इथं लिहा 15, हे वजाचं चिन्ह जशाचं, 4 दोन्ही 8 गुणिला 2, साधा कंस पूर्ण, चौकोनी कंस पूर्ण, महिरपी कंस पूर्ण। चलो भैया आगे चलते। 36 वजा महिरपी कंस 18 अधिक स्क्वेअर ब्रॅकेट 14 मायनस साध्या ब्रॅकेटमध्ये पहा इथं गुणाकार आहे आणि वजाबाकी आहे, तर आधी काय सोडव करसाल, गुणाकार। 15तून 2 गेले 13 उरले, असं करायचं नाही। ठीक आहे, हे गुणाकार आधी करायचा। 15 बेदोनी 4, बेदोनी 4, स्क्वेअर ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट। 36 वजा कर्ली ब्रॅकेट 18 अधिक चौकोनी कंस 14 वजा 14तून 15तून 4 गेले रे पोरांनो, किती उरता, 11, किती उरले 11, साधा कंस, साधा कंस लिहायची गरजच नाही, हे सॉल्वच झाला ना, 15तून 4 गेले 11 उरले। ठीक आहे, ह्या चौकोनी कंस, ह्या महिरपी कंस। चलो आगे चलते। 36 वजा, आता महिरपी कंसात काय उरलं बा, हे सोडवा, हे 18 अधिक 14तून 11 गेले रे 3। ठीक आहे, महिरपी कंस पूर्ण, हे चौकोनी कंस संपला, इथं सॉल्व केला आपण, 3 आलं। चला पुढे 36 वजा 18 आणि 3 21, 18 आणि 3 21, तर 36 वजा 21, 6तून 1 गेला 5, है की नाही, आणि 3तून 2 गेला 1, म्हणजे उत्तर किती झालं बेटा, 15। उत्तर किती झालं, 15। 6वा प्रश्न उत्तर 15, डी ऑप्शन। ठीक आहे बा, असं सोपं आहे, फक्त पद्धतशीर जायचं, कंस असे सोडवायचे आणि हे कंच भागू बेव या नियमाप्रमाणे। ठीक आहे, मुन्ना भाई MBBS 7.1, प्रश्न 7वां। अरे बाप, प्रश्न 7वां है ना, किती झालं पहा पोरांनो, हे पुढचं गणित आहे, आता याला सोडवायचं आहे। नियम तेच आहेत आपले, काय नियम आहे, कंचे भागू बेव, आधी कंस मग चे मग भागाकार मग गुणाकार बेरीज वजाबाकी। ठीक आहे बेटा, चलो देखो आगे। बघा काय कंसामध्ये हे 24 भागिला 25 आहेत। ठीक आहे, 24 भागिला 25, सॉरी 24 भागिला 5 आहे, 24 भागिला 5 आहे। ठीक आहे, भागिला 5। आता 5च्या पुढं काय पहा, 5चे 3/5, काय 5चे 3/5। आता हे कंसामध्ये चिन्ह आहेत कोणते बेटा, भागाकार, चे, गुणाकार, बेरीज वजाबाकी, गुणाकार। तुम्हाला म्हणलं होतं मी की हे चे म्हणजे काय, मी तुम्हाला नंतर सांगतो। हे काय 5चे 3/5 यांचा संबंध आहे, या 24 भागिले 5चा संबंध नाही इथं। ठीक आहे, कारण इथं बा काय म्हणते, भागाकाराच्या आधी काय येते, चे येते, आलं लक्षात, म्हणजे चे आधी सोडवायचा आणि मग भागाकार करायचा। तर चे म्हणजे काय, तर गुणाकार असते, चे म्हणजे काय, गुणाकार। तर 5 गुणिला 3/5 गुणिला 3 अधिक 16 वजा 3 गुणिला 5। ठीक आहे, चला सोडवू पुढे। आता बघा चे संपला, आता भागाकार करा म्हणते, आधी काय करा म्हणते, भागाकार। तर
इथं सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल, भागाकार करावा लागेल. ठीक आहे. हा पोरांनो पहा, लक्ष द्या. हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आपल्या गाईडमध्ये जे दिलंय ते इथून येईना. आता प्रश्न चुकीचा आहे का उत्तर चुकीचं आहे गाईडमध्ये दिलेलं हे बघायला थोडासा वेळ लागणार. तर आपण हा प्रश्न जो आहे 7वा हा राहू देऊ सध्या सॉल्व करायचा. एवढंच लिहून ठेवा फक्त. ठीक आहे. मी नंतर सांगेन तुम्हाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. स्वाध्याय क्रमांक 7.1 प्रश्न क्रमांक 8. पहा 8वा प्रश्न काय म्हणते, 2002 भागिला 13ची 11 पट. काय म्हणते, 13ची 11 पट. ठीक आहे. असा प्रश्न आहे आणि हे सोडवा म्हणते. याचं उत्तर किती येईल, याचं उत्तर किती येईल. पहा नियम तोच राहणार आहे. 2002 जशाला तसे लिहा, भागाकारात चिन्ह राहू द्या. पहिले कंस सोडवा. कंसमध्ये काय म्हणते, 13ची 11 पट. 13ची ची चा 13ची चा चे जे बी असेल तर गुणीला 11 करायचं, गुणीला 11 करायचं. ठीक आहे. तर 2002 काय झालं रे बाबा, याला कधी कधी चालत नाही बराबर. हा ठीक आहे. पहा आरामात लिहावं लागतं याला. 2002 काही चार्जिंग बिर्जिंग असते का काय. 2002 भागिला हे गुणाकार करा. 11 त्रिक 33ची 3 हातचे आले 3, 11 एक 11 आणि 3 14, 143. आता याचा भागाकार करायचा आपल्याला. 2002 भागिला 143. ठीक आहे. तर आपण करून पाहू. 2002 भागिला 143. बघा 143 दोन्ही 280च्या वर जाणार, 86 म्हणून 43 एक 43. ठीक आहे. वजाबाकी करायची. इथं 7 हातचाला 1 5 0 57 उरले. हे 2 खाली आले, इथं 2 झाले. ठीक आहे. आता पहा जवळपास 500 550 आहेत. तर 143 आता हे रफमध्ये करून पाहायचं आपण. तर एक जनरली याच्यामध्ये आपण 4नी जर याला गुणलं तर किती येते पाहू. 150 गुणीला 4 जर केलं तर 600 होत असते. तर हे 150पेक्षा थोडे कमी आहेत म्हणून हे 572 पर्यंत येऊ शकते. 4 त्रिक 12, 12शी 2 हातचाला 1, 4 चुंग 16 आणि 1 17शी 7 हातचाला 1, 4 एक 4 आणि 1 5, 572. म्हणजे 143 चुंग 572. तर अशा प्रकारे आपलं जे उत्तर आहे हे किती येते, 14 येते. पूर्व किती येते, 14, 14. ऑप्शन क्रमांक आहे सी. ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. व्हिडिओ खूप मोठा होत आहे. स्वाध्याय क्रमांक 7.1 प्रश्न क्रमांक 8 झाला. 9 प्रश्न 9वा. पहा 16 एक डब्बा दिलाय, 8 पुन्हा डब्बा दिलाय, 4 पुन्हा डब्बा दिलाय, 2 डब्बा 3, 2 डब्बा 3. ठीक आहे. आणि याचं उत्तर किती येते म्हणते, 12 येते. किती येते, 12. पहा पोरो इथं काय सांगितलंय की 16 हे डब्बे म्हणजे काय, तर खाली ऑप्शन दिले तुम्हाला. असे प्रश्न ऑप्शननुसार सोडवतात. पहिला ऑप्शन आहे पहा, पहिला ऑप्शन काय आहे, अधिक भागिला वजा गुणिला. अधिक भागिला वजा गुणिला. दुसरा ऑप्शन काय आहे, अधिक गुणिला भागिला वजा. अधिक गुणिला भागिला वजा. तिसरा ऑप्शन आहे पोरो भागिला गुणिला अधिक वजा. भागिला गुणिला अधिक वजा. आणि चौथा ऑप्शन आहे अधिक गुणिला वजा भागा. अधिक गुणिला वजा भागा. ठीक आहे. तर यांचं म्हणणं आहे हे जे 1 2 3 4 डबे आहेत, या 4 डब्याच्या जागी याच्यातला कोणत्या क्रमाने हे चिन्ह घेतले तर आपलं उत्तर 12 येईल. आपण पहिलं घेऊन पाहू. ठीक आहे. आणि आपण सोडवून पाहू, कारण त्याशिवाय कळणार नाही. इकडे बघा. ठीक आहे. तर 16 हे पहिलं घ्यायलो मी. 16 अधिक 8. आता 16 अधिक 8, 8 नंतर डब्बा आहे ना. आता डब्यानंतर जागी भागाकार, त्याच्यानंतर पुन्हा हे 4, मग या डब्याच्या जागी हे वजा,
मग वजा झालं हे 2, पुन्हा पुढचा जो डब्बा आहे या डब्याच्या जागी किती झालं गुणिला 3 बरोबर 12. आता हे इकडचं उत्तर जे आहे ना हे 12 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे 12. पाहू येते का. पहा आपल्या नियमाप्रमाणे आधी भागाकार नंतर गुणाकार. काय म्हणते बघा 16 हे अधिकचं चिन्ह 8ला 4ने भागा 4 दोन्ही 8 वजा 3 दोन्ही 6 बरोबर 12. 12 इकडं आलं पाहिजे बघा. 12 येते का पाहू आपण. आता काय वजा हे बेरीज आधी करायची 16 आणि 2 18 18 वजा 6 किती येते 18 वजा 6 सांगा बरं 12 येते. म्हणजे 12 बरोबर 12 आलं. म्हणजे आपला जो हा ऑप्शन ए आहे हाच बरोबर आहे. हे चिन्ह या डब्याच्या जागी जर लिहिले म्हणजे इथं अधिक इथं भागीला इथं वजा आणि इथं गुणिला तर उत्तर किती येते 12 येते पोरो. ठीक आहे. असा आपला हा 9वा प्रश्न होता. पुढचा प्रश्न स्वाध्याय क्रमांक 7.1 प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. 10वा प्रश्न काय म्हणते पहा महिरपी कंस चौकोनी कंस 180 वजा 5 गुणिला 3 ब्रॅकेट कंप्लीट अधिक 20 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट वजा दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये साधा ब्रॅकेट 2 गुणिला 11 साधा ब्रॅकेट पूर्ण वजा 4 अधिक 3 4 अधिक 3 चौकोनी ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. याचं उत्तर काढा म्हणते. याचं किती उत्तर येते ते सांगायचं आहे आपल्याला. पहा नियमाप्रमाणे सोडव पोरो. साधा कंस आधी सोडवायचा साधा कंस त्याच्यानंतर चौकोनी नंतर हा कर्ली ब्रॅकेट म्हणजे महिरपी. ठीक आहे. 180 वजा 3 15 डायरेक्ट ब्रॅकेटच्या बाहेर लिहायलो हां काही घाबरायचं नाही. 3 15 संपलं ते उत्तर. मग काही ब्रॅकेट टाकायची गरज नाही. अधिक 20 हे चौकोनी ब्रॅकेट वजा हे चौकोनी ब्रॅकेट पुन्हा 11 दोन्ही 22 संपलं याच्यातलं म्हणून काहीच लिहित नाही म्हणजे ब्रॅकेट टाकत नाही पुन्हा हे कंस वजा 4 आणि 3 7 हे चौकोनी कंस हे संपलं ना याचं उत्तर 7 आलं म्हणून. ठीक आहे. आता पुढं पहा. हां आता या 2 कंस आहेत इथं वजाबाकी आहे इथं बेरीज वजाबाकी इथं बेरीज आधी करायची नंतर हां आता इथं बेरीज कोणाची करतात हे पण महत्त्वाचं आहे. इकडं लक्षात घ्या. ज्या संख्येचे चिन्ह धन असतात म्हणजे अधिक अधिक असतात ठीक आहे त्या संख्येचीच बेरीज होत असते. वजाची आणि अधिकची बेरीज होत नसते. ठीक आहे. म्हणून इकडं पहा हे 180 आधी कोणतंच चिन्ह नाही. जिथं कोणतंच चिन्ह नसते तिथं काय असते अधिक. मग 180 अधिक आहेत आणि 20 अधिक आहेत. ज्या संख्येच्या पुढचं जे चिन्ह असते ते त्या संख्येचं चिन्ह आहे. म्हणजे 20चं चिन्ह अधिक आहे 15चं चिन्ह वजा आहे. तर अधिक अधिकवाले जवळ लिहू आपण. ठीक आहे. 180 अधिक 20 जवळ घेतले हे वजा 15 नंतर वजा 15 नंतर. ठीक आहे. हे वजा 22 मधून 7 गेले किती होतात 15 किती उरतात 15. ठीक आहे. हा कर्ली कंस हे काढून टाकला स्क्वेअर ब्रॅकेट. ठीक आहे. तर या कर्ली ब्रॅकेटमध्ये आता काय होते पहा या दोघाची आता जमते बेरीज करायला किती होतात 180 आणि 20 200 200 वजा 15 वजा 15. आता सर कसं इथं वजा आहे इथं वजा आहे. आता दोनदा वजा आहे तर तुम्ही एकदा याची वजाबाकी करू शकता नंतर याची करू शकता. ठीक आहे. किंवा डायरेक्ट हे वजा वजा अधिक करता येत असतात. आता ते तुम्हाला कळणार नाही म्हणून याची आधी वजाबाकी करा मग या 15 सोबत वजाबाकी करा. 200 मधून 15 गेले पुरो 185 आहे का नाही. पुन्हा वजा 15 पुन्हा किती उरतात मग 185 मधून 15 गेले 15 मध्ये गेला 0 8 1 गेला 7 आणि 1 170. 10व्या प्रश्नाचं उत्तर 170 ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी आलं लक्षात. हां अशा पद्धतीने शेवटचा प्रश्न पुरो. घाबरू नका. थोडा स्वाध्याय मोठा होत आहे परंतु आपल्याला घेणं आवश्यक आहे कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. शेवटचा प्रश्न पुरो. दिल थाम के बैठो भागो नहीं कहीं है ना भागेंगे तो फिर होगा नहीं बेटा है कि नहीं होगा नहीं. 101 इंटू 0 इंटू 11 ठीक है. इसकी कीमत निकालो.
ची किंमत काढा, किंमत काढ़ा। ठीक है बेटा। हाँ चलो, तो इस प्रकार अपना आखिरी क्वेश्चन है। पर टाइम 35-17 झाले। ठीक आहे, 40 मिनिटाच्या आधी झालं पाहिजे। खूप मोठा व्हिडिओ झाला हा। बघा इथं गुणीला 0 आहे। 0 या संख्येनं कुठल्याही संख्येला जर गुणलं तर उत्तर 0 येते। म्हणजे नंगचोट माणसाच्या संग जर आपण गेलो आणि त्याला टक्कर दिली तर आपण बी भिकारचोट होऊ शकतो, एवढं नक्की परो। त्यामुळे नंगचोट माणसाच्या नांदी लागायचं नाही। मग हा 0 जो आहे, हा 0 म्हणजे कोणालाही टक्कर देतो तेव्हा याची किंमत 0 करून टाकतो। म्हणजे 101 गुणीला 0 म्हणजे काय 0, आणि 0 गुणीला 11 म्हणजे काय तर 0। मग आपलं उत्तर काय 0। ऑप्शन याच्यामध्ये दिला असेल कोणता एखादा सी। ठीक आहे, याच्यात ऑप्शन दिला सी। आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे शेवटी सांगतो पोरो, ते तुम्ही नोट डाऊन करून घेसाल। पण व्हिडिओ थांबव। हाँ पोरो लक्षात घ्या, महत्त्वाचे काही नोंद आहेत, काही पॉईंट्स आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे। पहा पहिला पॉईंट काय, कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यानंतर उत्तर ही तीच संख्या येते। म्हणजे काय तर समजा 721 गुणीला 1 केलं तर उत्तर किती ते 721। ठीक आहे। दुसरं, कोणत्याही संख्येला 1 ने भाग दिल्यावर, म्हणजे जर भागाकार केला एखाद्या संख्येचा 1 ने, कितीने 1 ने, तरी पण उत्तर तीच संख्या येते। जसं की हे इथं आलं 721। तिसरा नियम काय, कोणत्याही संख्येला 0 ने गुणल्यावर उत्तर काय येते 0। इथं पहा हे सगळं गुणीला 0 झालं, उत्तर 0 आलं। हे पहा 721 गुणीला 0 0। चौथा नियम आहे की 0 ने कोणत्याच संख्येला भाग देता येत नाही पोरो। अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय क्रमांक 7.1 तुमचा व्यवस्थित पूर्ण केलेला आहे। एक प्रश्न आपला प्रॉपर सॉल्व झाला नाही तर त्याचं उत्तर मी तुम्हाला उद्या सांगेन। तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे आणि हे नोट डाऊन करायचं, सगळं वहीत लिहायचं आहे। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय सोडायचं नाही, व्हिडिओला शेअर करायचं, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायचं, जेणेकरून जास्तीत जास्त पोरांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल आणि ते आपली नवोदयची तयारी मोफत करू शकतील। तर पुन्हा तुम्हाला सांगतोय, आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव बदललेलं आहे। गुणवंत करिअर इन्स्टिट्यूटच्या जागी आता बुलेट अकॅडमी हे नाव ठेवण्यात आलेलं आहे। तर चॅनलला सबस्क्राइब करायचे आणि व्हिडिओला लाईक करायचे। तोपर्यंत तुम्हाला जय हिंद। चलो मिलते हैं कल।